ठीक आहे. आता आम्ही तो ते आता ते झालं. चला ते पुढचं ते गेला आता नाशिकचं गेलं संपला. राज्यसभेचं काय तेही तुम्हाला नाही मिळालं. नाही आता राज्यसभेचं जे आहे तर मला असं आहे की मी मागितली होती सीट. हे खरं आहे, मी मागितली होती. आणि मला स्वतःला असं वाटतं खरं सांगायचं की ज्यावेळेला मी माघार घेतली लोकसभेला त्याच वेळेला कदाचित माझ्या पक्षातर्फे अशी घोषणा होईल की तुम्ही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कार्यकर्त्यांनी आम्ही भुजबळांना राज्यसभेवर पाठवणार आहोत. कारण त्यावेळेला ती प्रफुल्ल पटेल यांची जागा खालीच होती. आणि खरं सांगायचं तर ती 6 वर्षाची जागा होती. त्यावेळेला प्रफुल्ल पटेलला आम्ही जेव्हा निवड केली त्यावेळेला मी इच्छुक होतो त्यावेळेला. पण मी कोणाला बोललो नाही. म्हटलं ज्यावेळेला येईल तेव्हा आपण बोलू. पण प्रफुल्ल पटेल म्हणाले की माझ्यावरती ते काय ते डिस्क्वालिफिकेशनची केस वगैरे वगैरे ते सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर तिथून राजीनामा दिला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही घ्या. मग 4 वर्ष म्हणत म्हटलं 4 वर्षाचं आहे ते आपण जाऊ. तर मला असं वाटलं नंतर लोकसभेचं आलं. म्हटलं ठीक आहे तर लोकसभा लढू. मग आता लोकसभेतून माघार घ्यायचं झालं तर मला वाटलं की ते आता जाहीर किंवा तुम्हाला ही जागा देऊ. नाही झालं. म्हटलं वेळ येईल तेव्हा होईल. म्हणून ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला मी सुद्धा सांगितलं आमच्या पक्षातील नेत्यांना की मला राज्यसभेवर जायचं आहे. मी ती कारणंसुद्धा सांगितली की मला आता विधानसभेत 40 वर्ष झालेली आहेत आणि अनेक वेळा मंत्रिपद राहिलं. आता माझं वयसुद्धा तसं पुढं होतं. कधी जाणार मी ते संसदमध्ये. म्हणजे या संसदेत अनेक लोक ज्यांना मी शाखाप्रमुखसुद्धा केलेले आहेत मी ते तिकडे निवडून अनेक वेळा गेले आणि मंत्रीसुद्धा झाले. तर मला असं वाटलं माझ्याबरोबर काम करत असलेले मनोहर जोशी तर तिकडे अध्यक्ष होऊन गेले जे लोकसभा अध्यक्ष झाले. मला वाटलं की बाबा आपणही गेलं पाहिजे आता. आणि अनेकांनी जे तुमच्यासारख्या मित्रांनी सांगितले की आता इथे किती दिवस आता या इथे फार पुढच्या पिढी या सगळ्या आलेल्या आहेत विधानसभेत. आता तुम्ही गेलेलं परत इकडं. म्हणून मी इच्छा प्रगट केली होती. परंतु ज्या वेळेला परवाच्या दिवशी मिटिंग झाली आणि जी आमची ती काय कोअर कमिटी म्हणा त्याच्यावर डिस्कशन झालं. डिस्कशनच्या वेळेला अजितदादा बाहेर गेलं काय आणि ते डिस्कशन नेहमी उद्या शेवटची तारीख आणि आदल्या दिवशी संध्याकाळी चर्चा त्याची सुरू झाली. तर मी सांगितलं बाबा मग ठीक आहे मी तर मागितलं. पण मग सगळ्यांनी जे एक एक करून हळूहळू सुनेत्राताईंचं नाव पुढे आलं. काय असेल आमच्या पक्षाची कंपल्शन असतील काही अडचणी असतील पण सगळ्यांनी सांगितलं की यावेळेला आपल्याला हे करावं लागेल. इथे पुन्हा तुमचं ह्युमिलेशन झालं असं वाटतं. ह्युमिलेशन नाही झालं. त्यावेळेला काय माझं नाव जाहीर झालं नव्हतं. माझी इच्छा होती. पहिल्या वेळेला जवळ त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे सगळीकडे नाव जग जाहीर झालं होतं. यावेळेला मी काही जग जाहीर झालं नव्हतं नाव. फक्त माझी इच्छा आणि माझ्यावर इतर काही लोक होते त्यांनी सुद्धा इच्छा प्रकट केलेली होती. आम्हाला असं वाटलं नव्हतं की असं काही की या जे काही मागच्या वेळेला म्हणजे प्रफुल्ल पटेलची मागची निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा काही लोकांनी इच्छा प्रदर्शित केली होती. ते सगळे होतेच रेसमध्ये. तर त्याच्यावर काहीतरी चर्चा होईल. पण अचानक हे नाव आलं आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे सांगितलं की आपल्याला आता हे केलं तर चांगलं होईल. म्हटलं ठीक आहे सर. एवढे 2 वेळा होऊनही आता सध्या छगन भुजबळ नाराज नाहीत. नाराज कसला. आता असं आहे की आता मी तुम्हाला सांगितलं एवढ्या वर्षाचं या राजकारणामध्ये अनेक वेळेला आपल्याला वाटतं की आता ही आपल्याला संधी मिळेल पण ती संधी हातातून निघून जाते. कधी असे वाटतं आता आपण मुख्यमंत्री होऊ शकतो पण संधी हातातून निघून जाते. कदाचित आपलेच निर्णय चुकीचे असतात. आणखीन तरी काहीतरी घटना घडत असतात. परंतु आपण सिनियर आहोत. आपण योग्य आहोत त्या पदाला सुद्धा तरीसुद्धा आपण जाऊ शकत नाही. आता काय कुणावर नाराज व्हायचं. नाराज नाही तर मग तुम्ही